महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाथाई ठाकरे यांना भावांजली वाहतो। आणि आज 23 जानेवारी वंदनीय शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस। तुम्हा सर्वांच्या वतीनं वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो। आणि आज या महाशिबिरास उपस्थित किंबहुना ज्यांच्या मार्गदर्शनाचा किंवा मार्गदर्शनाची सारी दुनिया वाट पाहते, सारा महाराष्ट्र वाट पाहतोय, ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते सन्माननीय सुभाष देसाई साहेब, दिवाकर रावतेजी, आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित। मी आता बांधवांना भगिनींनो नाही म्हणणार, तर भगिनींनाच बोलावं लागेल, उपस्थित हनुमानांनो। खरं सांगायचं तर राऊत साहेबांनी इतक्या काळी पाचमध्ये जेवून ठेवले। तुम्ही शौर्य गाथा सांगितली, लढाऊ गाथा सांगितली, माझ्या मनात आलं तर मी काय रडगाथा काढणार की काय असं सहज विचार आला। खरं तर एक वेगळा विषय मला दिला, आणि तो विषय आहे सध्याच्या काळामध्ये जेव्हा आपण सर्वजण या सगळ्या शिबिरामध्ये बसलोय, तेव्हा आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन असं होतं की विविध विषय मांडले पाहिजेत आपण, एकच विषय सगळ्यांनी बोलूया नको। पण राऊत साहेब तुम्ही धमाल केली, अशी काही धमाल केलीत की नाही की तुमच्या मनातला हा हनुमान, तो त्यातला मीही एक हनुमानच आहे बरं का। आपण सगळेजण मिळून इथं भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं मात्र निश्चित। एकच सुरुवातीला सांगतो की आजकाल एक नवीन डायलॉग आहे, 75 साल में क्या हुआ, हा मोठा डायलॉग आहे। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष केलं। खरं तर शिवसेनेच्या निर्मितीनंतर शिवसेनेची अधिकृत कोणती संघटना पहिली निर्माण झाली तर ती भारतीय कामगार सेना निर्माण झाली। आणि त्या भारतीय कामगार सेनेनं उभ्या महाराष्ट्रात सर्वसामान्य कामगाराला न्याय दिला। वंदनीय शिवसेना प्रमुखांची 2 मार्गदर्शक तत्व होती, हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका आणि उद्योग जगला तर कामगार जगेल। पण आज आपण पाहतो की जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली, थोडंसं विचाराचा सुद्धा इथं मंथन व्हायला हवं। आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये, ती आपण पाहिलं तुमच्या लक्षात येईल। 2014 साली विद्यमान देशाच्या पंतप्रधानांनी दर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हणून सांगितलं। 10 वर्ष झाली बरं का, 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या मिळायला हव्या होत्या। कुठे आहेत आपण? 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या की आपल्याला? आणि म्हणून एक चिंतेचा विषय साहेब, 2030 साली साधारण अशी एक अपेक्षा केली आहे की देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात जाईल, देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात जाईल। आणि अशा वेळेला बेरोजगारांची संख्या इतकी प्रचंड होईल। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने एक अहवाल दिला। त्या संस्थेनं असं म्हटलं की गेल्या 2 वर्षात बेरोजगारी 7% 10.82% गेली। आता या सगळ्यामध्ये ग्रामीण बेरोजगारी 6.2% 10% गेली। का झालं असं? आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला असं वाटतं की माझा मुलगा नोकरीत असला पाहिजे, कारण त्याला शाश्वत पगाराची गरज आहे। अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर यामध्ये त्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे। म्हणून ग्रामीण भागात सुद्धा सगळेजण शहराकडे धावत आहेत, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। पण नोकऱ्या कुठे आहेत आपल्याकडे? आणि म्हणून मला एक लक्षात आणलं पाहिजे की आज सुद्धा नाईलाज म्हणून काही लोक रस्त्यावर बसतायत। साहेब मी एक अतिशय कडवट उदाहरण सांगतो, जेट एअरवेज बंद पडली आणि त्याचं एक कुटुंब, नवरा बायको दोघंही जेट एअरवेजमध्ये होती, आणि दोघांना सुद्धा नोकऱ्या केल्यावर आपल्या अंधेरीतलं उदाहरण आहे, दोघंही शेवटी रस्त्यावर वडापाव विकायला बसले। जेट एअरवेजमधला ज्या लाखोंनी पगार घेणारा कामगार, म्हणून गंभीर आहे। आपल्या शिबिरात याचं सुद्धा चिंतन व्हायला पाहिजे।
आणि मला खास करून जिल्हा प्रमुखांकडनं ही फार मोठी अपेक्षा आहे. संपूर्ण मॅनवे आमच्या आदित्यजी तर सारखेच सांगत असतात किती उद्योग पळाले, पण जे आहेत ते उद्योगांची अवस्था काय, तेही बंद पडले. खरं तर 60% पगारदार नोकरांना कोणताही लेखी करार नाही. मी आता भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष झाल्यानंतर काही आमच्या युनियनचे प्रतिनिधी येतात, साहेब करारावर सही करा. मग मागणी करतात, साहेब काही मुलांना सांगा ना, त्यांना नियमित करा, रेग्युलर करा. म्हटलं का नाही करत, तेवढे साहेब 10 वर्ष झाली त्याला. मग मी म्हटलं त्या मुलाला बोलवलं, म्हटलं का रे बाबा तू 10 वर्ष नोकरी करतो, हो मग तुला अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे का? तो म्हणतो अपॉइंटमेंट लेटर नाही मिळालं मला. 10 वर्ष कोणतंही अपॉइंटमेंट लेटर न मिळता एक मुलगा नोकरी करतोय, त्याला रेग्युलर होण्याचं दूरच राहिलं. अशी भयावह परिस्थिती आहे. 47% कामगारांना भरपगारी रजा नाही, 54% कामगारांना सामाजिक सुरक्षा नाही. अशा परिस्थितीत आपली माणसं आज या सगळ्या उद्योगांमध्ये आम्ही भारतीय कामगार सेना म्हणून एवढा प्रयत्न करतो की आपण याच्यातनं प्रयत्न केला पाहिजे, जगवले पाहिजेत, उद्योग जगवले पाहिजेत. करार करताना सुद्धा साधा अर्थ एकच आहे, कामगारांना आर्थिक सुरक्षा नाही, सामाजिक सुरक्षा नाही आणि कायदेशीर संरक्षण सुद्धा राहिले नाही. केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम घ्या, हे सगळं त्याच्यामध्ये बरं का. सेंटर ऑफ त्यांनी जे अहवाल दिला आहे, 7 कंपन्यांमध्ये 20,000 नोकऱ्या गेल्या, BSNL मध्ये 1.8 लाख नोकऱ्या गेल्या, स्टील अथॉरिटी MTL मध्ये 30,000 नोकऱ्या गेल्या. आणि या उपक्रमांमध्ये आता कंत्राटी पद्धत सुरू आहे. सगळेजण टेम्पररी म्हणजे माझ्या ॲक्सिस बँकेची लोक आपल्याकडे आली होती, साहेब सगळेजण आमच्या नोकऱ्या पगारवाढ मिळत नाही. मी 10 वेळा त्यांच्याशी बसलो. वेंडरला दिले नसतं, वेंडर म्हणतो मी द्यायला तयार आहे, पण बँकेने मला दिलं पाहिजे ना वाढीव. बँक वाढीव द्यायला तयार नाही, ते काय करणार ती माणसं. 10 वर्ष पिळवणूक चालू आहे. 2 कोटी नोकऱ्या देणार बरं का आम्ही. ते 2 कोटी नोकऱ्या तर राहिलाच. मेक इन इंडिया आज खरं तर गुगल, ॲमेझॉन, इन्फोसिस ह्या सगळ्यांमध्ये नोकऱ्या गेल्या, कमी झाल्या. आणि त्याच्यातून आता आदित्यजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपल्या तरुण पिढीने खूप विचार केला पाहिजे. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे नोकर भरतीचा काय परिणाम होईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. स्टार्टअप होते ना, स्विगी, बायजू, अनअकॅडमी, शेअरचॅट, सगळ्यांच्यामध्ये 15,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून आत्ता विषय त्यातून आत्ता आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण कुठं मिळेल? सरकारमध्ये. मग आरक्षण मिळेल, सगळं खाजगीकरण, अतिरेकी खाजगीकरण सुरू आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात मराठ्यांचा आरक्षणाची लढाई सुरू आहे, धनगर आहे, OBC आहे, तिकडे जाटांचं हरियाणामध्ये अजून आहे आंदोलन सुरू आहे, गुजरातमध्ये पाटीदारांचं आंदोलन सुरू आहे. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण मिळायला सार्वजनिक उपक्रम उद्ध्वस्त करून टाकले. 75 साल में क्या हुआ, उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया, लोगों को बेरोजगार किया, बस एक अपू की गोली उनको दे दी, अपूची गोळी दिली, जय श्रीराम म्हणा किंवा आणखीन धर्माची गोळी दिली. बस तुम्ही विचारायचे नाहीत प्रश्न, महागाईचा प्रश्न विचारायचा नाही, बेरोजगारीचा प्रश्न विचारायचा नाही, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही कोणतेच प्रश्न विचारू नका. बेरोजगार डिग्र्या घेऊन रस्त्यात फिरतोय बरं का, भेंडोळी घेऊन. आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज हा विषय मांडताना आणखीन त्यावर कडी काय केली, साहेब तुम्ही मला तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आणि मंत्री झाल्यानंतर कामगारांचे 29 कायदे क्लब करून 4 कायदे करायचं ठरलं. आणि ते कायदे मी वाचल्यावर मी सुदैवाने तुमचाच शिष्य असल्यामुळे धाडस होतं, कॅबिनेटमध्ये बोलण्याचं धाडस नाही बरं कोणाचं. त्यांनी आणले कायदे, म्हटलं मी हात वर केला, मोदी साहेब मला बोलायचं आहे. हा सावंतजी क्या कहना है, हे कायदे आणू नका, आधीच कामगार पिळवटला गेलाय, उद्ध्वस्त होईल. साहेब तुम्हाला अभिमान वाटेल, मी ऑब्जेक्शन घेतलं, कायदे थांबले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मोठं काम केलं, तुम्ही मुख्यमंत्री होतात, केंद्रातले कायदे लागू करू दिले नाही. महाराष्ट्राला कोणी वाचवलं असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वाचवलं, ते लागू करू दिले नाहीत. पण त्याच्यानंतर मी राजीनामा दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या महिन्यात पास झालं गेलं, सगळे कायदे लागू करून टाकले. आणि म्हणून आता ह्या शिबिरामध्ये अतिशय चिंतनाचा विषय आहे. नोकऱ्या कशा आहेत? कॅज्युअल नोकऱ्या कशा आहेत? कंत्राटी नोकऱ्या कशा आहेत? फिक्स्ड टर्म. आता फिक्स्ड टर्मचा जो काही प्रकार आहे ना, तो भयानक आहे. म्हणजे माझगाव डॉक सारखी कंपनी 2-2 वर्षाचे करार करते
आणि 2 वर्षाचा करार झाल्यानंतर तो करार रिन्यू करायला लागतो, तेव्हा पुन्हा इंटरव्ह्यू घेते आणि तो करेनच याची खात्री नाही, त्याच पगारावर नोकरी मिळेल याची खात्री नाही. हा फिक्स टर्म 7-7, 8-8 वर्ष वेळा फिक्स टर्म म्हणजे 7-14 वर्ष. माझगाव डॉक सारख्या सरकारी उपक्रमामध्ये लोक परमनंट आजही झालेली नाहीत. आणि म्हणून हा गंभीर विषय या अधिवेशनामध्ये मला मांडायला मिळाला. साहेब, याच्यापेक्षा आणखीन एक भयानक सांगतो. कायदा काय केला? पूर्वी कायदा होता 100 जर कामगार असतील आणि 100 कामगारांचा कारखाना एखादा बंद करायचा असेल तर सरकारची अनुमती घ्यायला पाहिजे. आता कायदा असा केला 300 कामगारांची संख्या असेल, 300 कोण? परमनंट बरं का, त्याच्यात कंत्राटी धरले जात नाही. 300 कामगार असतील आणि तो कारखाना बंद करायचा असेल तर केंद्र सरकारनं कुठल्याही अनुमतीशिवाय ते कारखाने बंद करण्याचा अधिकार दिला त्याला. माझे मिर्लेकर ते बसले, मिर्लेकरांनी एकदा मला पुण्यातलं उदाहरण दिलं होतं. 100 पेक्षा कमी कर्मचारी होईनात जुन्या, त्यांनी काय केलं, VRS वर ऑफर केली आणि VRS ऑफर करून नंतर कुठेतरी एक मिळतं 2-4 गिरायकं आणि मिळाल्याबरोबर आकडा 97 वर आला. 97 वर आकडा आल्यावर शनिवारी लोक कामावर गेली होती. सोमवारी येऊन बघतात रविवार सुट्टी होती. सोमवारी येऊन बघतात कारखाना बंद झाला आहे. उद्ध्वस्त झाली लोक हजारोनी. नोकियासारखी कंपनी बंदी, 40-40 वर्ष वय झालं बरं का, आता नोकरी मिळणार नाही अशी अवस्था देशामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, एक कायदा पास झाला होता आदित्यजी. आधी तुमच्यासाठी सांगतो, एक कायदा पास करतो जेटली असताना. NCLT आली त्या कायद्यामध्ये आणि त्या NCLTने काय केलं, जेट एअरवेजचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. NCLT मध्ये जेट एअरवेज बुडली, मग गेले NCLT कडे. नॅशनल पोल आमचा ट्रायब्युनल आहे, कंपनी लॉ ट्रायब्युनल, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल. ट्रायब्युनल म्हटलं का सध्या भीतीच वाटते. आपला पण तो ट्रायब्युनलच होता ना राज्यात. तर त्या ट्रायब्युनलकडे गेल्यानंतर साहेब 60-70 लाख रुपयाची देणी निघाली. काय सांगावं, NCLTने 23,500 रुपये घ्या. गप्पा, 70 लाख येणं आहे, ग्रॅज्युएट आहे, प्रायव्हेट फंड आहे. मला अभिमान वाटतो साहेब, तुमच्या मार्गदर्शनानं, तुमच्या आशीर्वादानं भारतीय कामगार सेना लढली, सुप्रीम कोर्टापर्यंत लढली. NCA त्याचं अपील हेड आहे, त्या अपीलेटमध्ये लढली आणि आज त्या कामगारांना ग्रॅज्युएटेड प्रायव्हेट फंड देण्याचं काम भारतीय कामगार सेनेनं केलं. सोपी गोष्ट नाही बरं का. हे कायदे कसे उद्ध्वस्त करतायत बघा. सगळ्यात माझा विनोदाचा भाग दुसरा सांगतो. विनोद नाही, गंभीर आहे. आपल्याकडे आपले अनिल अंबानी, आमच्या थोरल्या बंधूंचे छोटे बंधू, त्यांची एक कंपनी अवसायानात गेली. अवसायात गेली, तिच्यावर बँकेचं कर्ज किती? तिच्यावर बँकेचं कर्ज 47,500 कोटी. किती कर्ज? 47,500 कोटी. आणि ते कर्ज जेव्हा NCLT कडे गेल्यानंतर NCLTने काय म्हटलं, एक काम करा, तुम्ही 4,500 कोटी रुपये मध्ये या तंटा मिटवा. 47,500 कोटी रुपये कर्ज आणि 4,500 कोटी मध्ये तंटा मिटवा. आमच्या बँका सुद्धा NCLT कडे ऍक्सेप्ट करतात. ठीक आहे, आम्हाला हरकत नाही. 4,500 कोटी रुपये. शेतकऱ्याचं जरासं कर्ज राहिलं तर त्याच्या घरी जाता, त्याची भांडी कुठे रस्त्यात फेकता, नोटिसा त्याच्या घरावर लावता. अंबानीचं 27,500 कोटी रुपयाचं कर्ज NCLT 4,500 कोटी रुपयामध्ये करते. हे कशाचं होतं काय? आणि म्हणून तुम्ही गंभीरपणे हा विषय घेतला, तो यासाठीच घेतला. आणि शेवटचं एकच सांगतो, आज रेल्वेमध्ये 3.15 लाख नोकऱ्या अजूनही उपलब्ध आहेत. नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये 1.35 लाख नोकऱ्या आहेत. केंद्र सरकारच्या सार्वजनिक 248 उपक्रमामध्ये 8 लाख नोकऱ्या आहेत. 25 वर्षावरील 42% युवा बेरोजगार आहे. हे मुद्दा माझा आकडेवारी सांगितली, कारण अधिवेशन आहे, काय जाहीर भाषणात बोलता येत नाही अशी आकडेवारी, किंवा सभागृहात बोलता येतं. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो, आपण सर्व शिवसैनिक आहात, हनुमान आहेत. आपलं शिवसेनेचं गाणं फार सुंदर आहे, दगदगता अग्नी चहूकडे आणि मार्ग निखाऱ्याचा. मला उद्धवजींच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं. कोविडमध्ये या माणसाने जे काम केलं त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डोक्यावर घेतलं, सगळ्यांनी कौतुक केलं. आणि हा म्हणता उद्धवजी आमच्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट आपल्याला आहे सांगा. आणि म्हणून सांगतो, धगधगता अग्नी चहूकडे आणि मार्ग निखाऱ्याचा, जमला नाही कुणाला
तर दोष नको त्याचा, हिशेब आम्ही ठेवत नाही अशा भेकडांचा, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, खेळ माकडांचा. म्हणून तुम्हा सर्व वाघांना आव्हान करतोय, हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडलाय तो समजून घ्या. जिल्हा प्रमुखांनी पुढे या, भारतीय कामगार सेनेच्याकडे काम त्या संदर्भात आपला संपर्क साधा. शेवटी एकच सांगतो, आदरणीय उद्धवजी, तुमच्या संदर्भात जो घडलं त्याचं एक वाक्य फक्त सांगतो. चांगल्या माणसाची किंमत कमी करता येत नाही बरं का. अच्छे आदमी भले आदमी की कीमत नहीं कमी करते. सोने के कितने भी टुकड़े हो जाए लेकिन सोने की कीमत नहीं कम नहीं होती है. सोने जैसा आदमी हमारा नेता है, उसके कितने भी टुकड़े करो उसकी किंमत नाही. पक्ष आमचा फोडताय, तुकडे करताय, कधीच किंमत कमी होणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी हा जो विषय, गंभीर विषय मी या शिबिरात मांडलाय, त्याचं सगळ्यांनी गंभीरतेने घ्यावं आणि आपल्याला आपण हातात हात घालून, कारण देशातल्या शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे, देशाच्या पंतप्रधानांना मी सभागृहात विनवणी केली, आपण जाऊन एकदा भेटा, नाही भेटले. शेवटी देशाची माफी मागावी लागली आणि कायदे घ्यावे लागलेत. उद्या कामगारांच्या बाबतीत सुद्धा अशाच एकत्र या आणि देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा एकदा देशासमोर जाऊन माफी मागायला लागेल आणि सांगायला लागेल मी कामगारांचे कायदे मागे घेतोय. अशा प्रकारची आपण एकजुटीने काम करूया अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. मला संधी दिल्याबद्दल आदरणीय पक्षप्रमुखांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे.